भंडाऱ्यातल्या साकोलीतल्या काही गावांची ही बातमी आहे। साकोली तालुक्यातल्या देवरी, सायगाव, सानगाव या गट ग्रामपंचायतींना आगामी निवडणुकीवर बहिष्कार घातलाय। तसा ठरावच या ग्रामपंचायतींनी केलाय। गावांचा विकास झाला नाहीये, पक्के रस्ते नाहीयेत, निवडणुकीवर त्यामुळे बहिष्कार घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय। भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांच्याकडे पाहिलं जातंय आणि असं असताना त्यांच्या साकोली मतदारसंघामध्ये विकास होत नाहीये, तर इतर भागाचा विकास कसा होणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। एकीकडे देश अमृत महोत्सव साजरा करतोय, सानगावमध्ये जाण्यासाठी मात्र अजूनही पक्का रस्ता नाहीये, गावात जाण्यासाठी अजूनही बस नाहीये, पक्के रस्ते नसल्यामुळे पावसात तर ग्रामस्थांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। एकीकडे नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असताना त्यांचाच मतदारसंघ असलेल्या गावांची अशी ही दयनीय अवस्था आहे। अजूनही गावांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीयेत, त्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत आणि आक्रमक दिसतात। माझा शिक्षण सायगावला दुसऱ्या वर्गापर्यंत झाला, दुसऱ्या वर्गापासून मग किटाडीला झाला। त्या काळावधीपासून आतापर्यंतच्या अनुभवापर्यंत मी सांगत आहो, हा रस्ताही नव्हता, सुरुवातीला पानं होती, ती मनमानी खिचड राहत होता। आम्ही त्या तलावच्या पारीने येणं जाणं करत होतो, तरीही शासनाची प्रशासनाचीही या गावाकडे अजूनही लक्ष नाही। तेव्हा ते गरोदर माता हेच आम्हाला उत्तर देतात की हा रोडच चांगला नाही, तर आम्ही नेहमी म्हणजे तिथं जाण्याचा आम्हाला अडथळा येतो। आणि वरून आमचे पूर्ण शाळकरी मुलं पण 5 ते 12व्या वर्गापर्यंत इथं किटाडीला जातात आणि किटाडीमध्ये जाऊन सणारे त्यांना सुद्धा हेच अडथळा येते। नेहमी पावसाळ्यामध्ये या रोडची एवढी गंभीरता आहे की मुलं कधी पडतात। नानाभाऊ पटोले यांना बी निवेदन दिले होते, खासदार साहेब प्रशांत भाऊ पटोले यांना बी निवेदन दिले, जिल्हा परिषद सदस्य कापसे मॅडम त्यांना बी निवेदन दिले, अजूनपर्यंत इथं कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे। याच्यानंतर हा रोड वगैरे नाही झाल्यानंतर आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत। तर येणाऱ्या निवडणुकांवर या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय एकंदरीतच आणखी तपशील आहेत, काय नेमकी गावकऱ्यांची मते जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। प्रवीण, भंडाऱ्यामध्ये अशा प्रकारे अनेक गावं आहेत ज्या ठिकाणी जायला रस्ते नाहीयेत, बेसिक पायाभूत सुविधा सुद्धा नाहीयेत, गावकरी आक्रमक दिसतात, काय म्हणणे गावकऱ्यांचं? साकोली मतदारसंघ हा नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे आणि गेली अनेक वर्ष नाना पटोले यांनी ह्याच मतदारसंघातून आमदारकी भूषवलेली आहे। मात्र अजूनही त्यांच्याच मतदारसंघातील हे देवरी, सायगाव आणि सानगाव हे 3 गाव मिळून एक गट ग्रामपंचायत मात्र तिन्ही गावांना जाण्याकरिता पक्का रस्ता नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आणि वारंवार अधिकाऱ्यांना आणि स्वतः नाना पटोले यांना निवेदन दिलं, मात्र अजूनही ज्या प्रश्न आहेत ते मार्गी लागले नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतनी मिळून एक ठराव घेतलेला आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे। एकंदर शाळकरी मुलांना सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्रास होतो आणि आता नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जातात, मात्र त्यांच्याच मतदारसंघाचा विकास जर खुंटला असेल तर महाराष्ट्राची परिस्थिती काय असणार आहे? अनुपमा, खरंय, एकंदरीतच आता नाना पटोले या प्रश्नांची कशी दखल घेतात आणि प्रशासकीय मार्गाने कसे सगळे प्रश्न सोडवतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रवीण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।